फक्त एकच शब्द कसं वाटलं खेळताना? खूप चांगलं वाटतं. बॅटिंग पिच आहे तर खूप चांगलं. आता पण 100% त्यांनी ट्राय करू. यस, बेस्ट ऑफ लक प्रतीक. जाऊया आता पहिल्या सत्रामध्ये द्वितीय फेऱ्यानं पहिली मॅच. एका साईडला जयदुर्गा रोहिंजन आणि त्या संघासमोर फाईट करत असताना संघ पाहायला मिळेल, तर मात्र जय हनुमान श्री साई सिद्धगड अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. तर थँक्यू सो मच तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. सुपर 8 साठी लढत असेल, यातून जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसामध्ये सुपर 8 साठी दाखल होईल. त्याच्यामुळे हा महायुद्ध तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला संघ तुम्ही पाहता खरे तर जयदुर्गा रोहिंजन आणि त्या संघासमोर फाईट करत असताना संघ पाहायला मिळेल तो मात्र जय हनुमान श्री साई सिद्धिकरवले टीमनं जिंकला टॉस. सर्वप्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलाय तो मात्र जयदुर्गा रोहिंजन टीमला. मागील मॅच अगदी चांगली पाहायला मिळाली, तिथे धावा डिप्पस केल्या जयदुर्गा रोहिंजन टीमना. आणि आता सेकंड सत्रामध्ये आपण पाहतोय खरं तर द्वितीय सत्रामध्ये जिथे अगदी चांगली गोलंदाजी केली गोलंदाज प्रतीकनं, तो ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. आता आपण द्वितीय सत्र आणि पहिली मॅच पाहतोय जिथे एका साईडला सिद्धिकड आणि रोहिंजन सलामीची जोडी खेळपट्टीवरती जात असताना आपण पाहतोय. एका साईडला फलंदाज प्रणव पाटील आणि प्रतीक पाटील ही सलामीची जोडी तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. कॉम बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमना शुभेच्छा. भरपूर चांगली स्पर्धा आणि तेवढीच चांगली मॅच आपण इथे एन्जॉय करणार आहोत. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन. पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती नयन पाटील. गेम ऑन. पहिलाच बॉल ऑफ साईडला केला. फटका चांगला स्ट्रेट डाईव्ह केलाय. अगदी चेंडू बॉर्डलाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती दमदार रुबाबदार शानदार चौकार. हा देखील पटका चांगला सलग बॅक टू बॅक. हा दुसरा चौकार आहे. फलंदाज प्रतीक पाटील ऑन फायर. एक चांगला टार्गेट सेट करायचा आणि त्या ईर्षणा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना प्रतीक पाटील चाना पूर्णपणे विस्फोटक बाण आजमावलाय. गोलंदाज नयन पाटील वरती सध्या प्रत्यल्ला चढवलाय. पहिला पेबनचा षटक या आणि चांगली बॅटिंग सध्या प्रतीक पाटील मॅच मध्ये करत असताना 8 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन संघ. पुढचा बॉल थोडासा जड मध्ये फेकण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. हा बॉल इथे मात्र अडवलाय गोलंदाज नयन पाटीलनं आणि थोडंसं बॅकअप देण्याचा प्रयत्न. फेकला डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. मात्र 4 षटकांची. त्याच्यामुळे एक चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी प्रतीक पाटीलनं आक्रमण केलं मॅच मध्ये. पुढचा बॉल गोलंदाज या पुन्हा एकदा नयन पाटील. ओपरार केला अनसाईडला. पॉवर सर्कलचं षटक आहे. अवघे 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला सर्कलच्या बाहेर आणि त्याचा बेनाफिट घेत असताना फलंदाज प्रतीक पाटीलच्या बॅट मधून येतोय. हा तिसरा चौकार बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन टीम साठी. संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचल्या तब्बल 12 या आकड्यावरती. अगदी चांगला खेळ साकारलं फलंदाज प्रतीक पाटील. सलग 3 चौकार. हा देखील चांगला फटका आला ऑन द कार्पेट. आता क्षेत्ररक्षक आहेत. अगदी स्ट्रेट डाईव्ह केला आणि इथे मात्र एक धाव. एका धावेला प्राधान्य. एका धावेनं संघ पुढे सरकलाय. फलकावरती धावा पहिला संघ 13 या आकड्यावरती. मागील 3 चेंडूचा विचार केला तर एक डॉट चेंडू, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर सिंगल
आणि 5 चेंडूच्या अखेर संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती प्रणव पाटील हा फलंदाज तुम्ही ऑन स्ट्राईक वरती पाहता. मागील मॅच मध्ये भरपूर चांगला खेळ साकारला प्रणव पाटीलनं आणि त्याच केलीची पुनरावृत्ती मॅच मध्ये करावी लागेल. तो प्रयत्न करत असताना चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक आहेत. अंतिम बॉलवर ते अखेरकार घेतला विकेट नयन पाटीलनं आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन टीमला फलंदाज बाद होतोय. प्रणव पाटील अकाउंट ओपन देखील न करता मैदानातून बाहेर होतोय. टॅग डीजे पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला तब्बल ते मात्र 13 या आकड्यावरती. अखेर बॉलवरती आलेले विकेट प्रणव पाटीलची मॅच मध्ये भरपूर काही सांगून जाईल कारण की मागील मॅच मध्ये प्रणव पाटीलनं अगदी चांगली फलंदाजी केली होती आणि अखेरकार तो फलंदाज अकाउंट ओपन देखील न करता मैदानातून बाहेर झालाय. आणि हरिभक्त परायण भजन सम्राट अशोकजी पाटील काका यांचं आगमन झालेलं आहे आपल्या स्पर्धेमध्ये. सहर्ष स्वागत. सर्व अतिथी मान्यवरांचा पुन्हा एकदा VIP डायस वरती आम्ही हार्दिक स्वागत मनापासून आभार व्यक्त करतोय. सेकंड ओव्हर गोलंदाज सुयोग मडवी हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर फलंदाज पाहिलं तर प्रतीक पाटील आज ओपनर हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये. वेगवान बॉल होता. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला केला. क्षेत्ररक्षक वेगाने येतील. चेंडू फरार. एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप. आज चौकार. सरकला पलकावरती धावा पहिला संघ 17 या आकड्यावरती. प्रहार केला फलंदाज प्रतीक पाटीलनं. चौथा चौकार प्रतीकच्या बॅटमधून आलाय. पुन्हा प्रहार. आता दिलाय तडाका. मिड विकेट एरिया क्लिअर केलाय आणि तिथे ठोकला फलंदाज प्रतीक पाटीलनं षटकार. अगदी चांगला खेळ साकारतो. प्रणव पाटीलची विकेट गेली असं वाटलं तर थोडंसं प्रेशर निर्माण करेल सिद्धी करवले संघ. मात्र त्याच्यानंतर पूर्णपणे जी जबाबदारी आहे ना जयदुर्गा रोहिंजन टीमची ती जबाबदारी घेतली फलंदाज प्रतीक पाटीलनं आपल्या खांद्यावरती आणि तेवढाच चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. तब्बल 4 चौकार 1 षटकाराच्या मदतीनं वैयक्तिक दमदार योगदान देते सध्या बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन टीमला. गोलंदाज या सुयोग मडवी. पुढचा बॉल थोडासा स्लोवर बॉल होता. चिंद स्पेस गतीचं लाईन मिरिट पाहिलं आणि त्याच्यानंतर हलक्यातनं पुश केलं जिथे सन्मान दिला फलंदाज प्रतीक पाटीलला आणि इथे आले सिंगल. एका दाबेला प्राधान्य दिलं जातं आणि एका दाबेनं संघ देखील पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला तब्बल 24 आकड्यावरती आणि वैयक्तिक अगदी दमदार योगदान देतो फलंदाज प्रतीक पाटील. 24 धाब्यांचा टोटली सगळ्या धाबा प्रतीकच्या बॅट मधून आल्यात. खरं तर जयदुर्गा रोहिंजन टीम साठी आता स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक मध्ये फलंदाज 3ऱ्या क्रमांकासाठी दाखल झाला विक्रम पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. गोलंदाज या पुन्हा एकदा सुयोग मडवी हा 2रा ट्रम्पकार्डचा वापर केला सिद्धी करत टीमना. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. अलाउन द कार्पेट ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे थोडंसं पम्बलिंग झालं आणि तोपर्यंत संधी साधली. या बॉलवरती एका धाब्याला प्राधान्य दिलं. थोडंसं शांतता देखील राखली. फलंदाज विक्रम पाटीलला स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं कारण की जाणलंय दुसऱ्या साईडनं आक्रमण करतोय फलंदाज प्रतीक पाटील आणि त्याला स्ट्राईक देणं हे गरजेचं आणि तेच कार्य केलं मॅच मध्ये. सध्या विक्रम पाटीलला स्ट्राईक रोटेट झाली. पुन्हा एकदा स्ट्राईक मध्ये फलंदाज प्रतीक पाटील इन ऍक्शन मध्ये. गोलंदाज या पुन्हा एकदा सुयोग मडवी. थोडासा स्लोवर बॉल स्ट्रेट ड्राइव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत डाऊन द फिल्डर पकडलाय. झेल संपलाय. प्रतीक पाटीलचा खेळ. आज 2रा धक्का बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन टीमला.
थँक्यू डीजे पा वैयक्तिक चांगला खेळ साकारला फलंदाज प्रतीक पाटीलला तब्बल मी म्हणेन 24 धाव्यांचे योगदान दिला 24 धाव्यांची उपयुक्त केली साकारली आता त्याला मैदान सोडावा लागला दुसरा धक्का बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन टीमला लागला आणि संघाची धाव संख्या पहिली संघ 25 लास्ट ऑफ 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये धावेसाठी संघर्ष करते सध्या बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन टीम एक चांगला टार्गेट सेट करायचा आणि त्याच्यासाठी या मॅच मध्ये संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झाला आशिष पाटील हा फलंदाज गोलंदाज या पुन्हा एकदा सुयोग मडवी पुढचा बॉल हलक्या हाताने केला फक्त मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक शॉट मध्ये उत्साही फेकती तोपर्यंत संधी साधली या बॉल वरती सिंगल पाहायला मिळतं अशा रीतीनं 2 षटकांचं खेळ समाप्त झालं आणि 12 चेंडूच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 26 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन आहे हो वारी पॉवरफुल सरपंच संतोष पाटील संतोष पाटील दादा ना शुभेच्छा देतोय थँक्यू डीजे अगदी वाढदिवसाचा औचित्य साधून या स्पर्धेचा सोहळा तुम्हाला पाहायला मिळतो 5 दिवस क्रिकेटचं थरार आपण पाहू शकता आज स्पर्धेचा दुसरा दिवस द्वितीय फेऱ्याना पहिली मॅच एका साईडला जयदुर्गा रोहिंजन आणि त्याला फाईट करत असताना संघ पाहायला मिळतो तो मात्र जय हनुमान श्री साई सिद्धी करवले या 2 संघांदरम्यान हा घमासल युद्ध तुम्हाला पाहायला मिळतं टॉस साठी इन्व्हाइट करूया फ्रेश मॅच असेल पहिल्या फेरीमध्ये तिसरी मॅच धाकटी जुई आणि त्याला फाईट करे वहाल दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती की आपण आता टॉस साठी व्यासपीठावरती रिपोर्टिंग द्या 2 षटकांचा अर्थात 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला 12 चेंडूच्या अखेरीस फलकावरती धाबा पाहिला तर 13च्या सरासरीनं धाबा जमा केल्या बॅटिंग करत असताना नक्कीच रोहिंजन टीमला तब्बल 26 धाबा तुम्हाला धावपुस्तकावरती पाहायला मिळतात अद्याप 12 चेंडूचा खेळ बाकी येणाऱ्या 12 बॉल मध्ये किती धाबा जमा करेल पहिला पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन 2 सलामीवीर मैदानातून बाहेर झाल्यात प्रणव पाटील अकाउंट ओपन देखील न केला तोपर्यंत बाहेर झाला त्याच्यानंतर प्रतीक पाटीलचं दमदार योगदान राहिला पूर्णपणे जबाबदारी घेतली 24 धाब्यांची उपयुक्त केली साकारली तो देखील मैदानातून बाहेर झालाय थोडा बदल यानंतरच्या सामन्यामध्ये आपण करत आहोत नागाव आणि त्यांच्या विरोधात जितू आई जिते असा यानंतरचा पहिल्या फेरीचा सामना निश्चित झालेला आहे धन्यवाद 30 षटक पहिलाच बॉल निर्धाव फेकलाय बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज स्वप्नील पाटील ज्याचा वापर केला सध्या सिद्धी कलर टीमला समोर फलंदाज पाहिलं तर आशिष पाटील हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये अगदी चांगली गोलंदाजी लाऊड अपील केली जाते चेंडू फाडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेतो अगदी फिरकी करत असताना गोलंदाजी तुम्ही खरं तर स्वप्नील पाटीलचे पाहता मागे 2 बॉल अगदी चेंडू पडल्यानंतर बाहेर वळण घेतात त्याचा बेनाफिट मिळाला सध्या गोलंदाज स्वप्नील पाटीलला आणि सलग दुसरा बॉल निर्धाव फेकला चेंडूचा लाईन मेरिट पाहावा लागेल फलंदाज आशिष पाटीलला 2 षटकांमध्ये एक चांगली रणनीती आखली चांगल्या फलकावरती धावा आल्यात मात्र येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये कशा रीतीने संघर्ष केला जाईल आशिष पाटील पदतालिकेचा वापर केला फुटबॉलच्या साह्यानं डान्सिंग द डाऊन ऑफ फटका स्ट्रेट डाव केला लॉक केला 6 धाब्यांसाठी ठोकला षटकार मागे 2 बॉल निर्धाव त्याच्यानंतर पदतालिकेचा वापर केला आशिष पाटीलनं तिथे 6 धाबा षटकार आलाय 6च्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय संघाची धाबा संख्या पाहिली 32 धाबा बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन थोडीशी फिल्डिंगची रचना चेंज केली जातं विकेटसाठी झाले हे रचण्याचा प्रयत्न करते सध्या सिद्धी करवले चा गोलंदाज स्वप्नील पाटील आडवा बॅटचा वापर केला चांगला फटका पॉइंट मधून टीपला निघून चाललाय षटकारानंतर येतोय फलंदाज आशिष पाटील याच्या पाठ मधून हा दमदार चौकार
सामना नागाव आणि त्यांच्या विरोधात जितू आई जिते या दोन संघांदरम्यान आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल मिड इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला नाणेफेकीसाठी प्रस्तुत होणं बंधनकारक आहे. चौकार आल्या 4च्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली थोडस धावगतीला आता वेग दिला आशिष पाटीलला आणि संघ 36 या आकड्यावरती थोडंसं टॅपिंग क्रिकेट झाला. मिड ऑन मध्ये किल्ला टीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत संधी साधली. या बॉलवरती सिंगलला प्राधान्य दिला. एकाच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघ जाऊन पोहोचला 37-37 धावा. पाय या षटकाचा विचार केला. सलग 2 बॉल निधाव. त्याच्यानंतर आशिष पाटीलने चांगला केस साकारला. त्याच्या बॅटमधून 1 षटकार 1 चौकार पाहिला आणि तब्बल 5 चेंडूच्या अखेरीस 11 धावा नक्कीच स्वप्नील पाटीलने खर्च केला. पुढचा बॉल सड मध्ये फेकल्या. क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केला. लाऊड अपील आली. LPW चा शिकार. हा तिसरा धक्का बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन टीमला. हो चषक आमचा साऱ्यांना ठाव चर्चाही होते गावोगाव चषक वारी कलाही न्यारी बघाया जमलत अनेक. हो चषक भारी कलाई न्यारी बघाया जमल्यात अनेक. थँक्यू डीजे. अगदी चांगलं संगीत पाहायला मिळतं. 3 षटकांचं खेळ समाप्त झाला. 18 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली 37-37 धावा. 3 विकेट गमळत बॅटिंग करत असताना सध्या जयदुर्गा रोहिंजन टीमला. चला टॉस साठी या कॉल आहे. जितवा 11 जिते आणि नागाव टीम दोन्ही टीमच्या संघनायक आपण व्यासपीठावरती येऊन राहा. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार. त्याच्यामुळे दोन्ही टीमच्या संघनायकांना हा शेवटचा पुकार असेल. वारंवार सूचना दिली जाणार नाही. याच्याकडे लक्ष द्या. तुम्ही वेळेवरती तुमचा संघनायक व्यासपीठावरती पाठवा. 18 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या 37-37 झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 13 आणि या षटकाचा विचार केला धावा खर्च केला 11. गोलंदाज स्वप्नील पाटीलला थोडासा ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. समोर स्ट्राईक वरती फलंदाज पाहायला मिळेल. आशिष पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. हो प्रहार केला. स्लॉगरच्या षटकामध्ये प्रतिप्रहार करावा लागेल आणि त्याच ईर्ष्यानं तोच मनसुबा आजमावला फलंदाज आशिष पाटीलला ज्याच्या बॅट मधून येतोय हा दुसरा षटकार. षटकार आला. फलंदाज आशिष पाटीलच्या बॅट मधून स्वागत केलं गोलंदाज पांड्या मडवीचं आणि 6 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली. संघ जाऊन पोहोचला 43-43 या आकड्यावरती. सध्या बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन टीम 5-4 येतीनं प्रतीक पाटीलची विकेट गेली. प्रणव पाटीलची विकेट गेली. विक्रम पाटीलची विकेट गेली. त्याच्यानंतर पूर्णपणे जबाबदार खेळ सध्या साकारतं मैदानाच्या आतमध्ये आशिष पाटील. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉपेस झाली. यष्टीरक्षकांना आपली कामगिरी सोप बसवली. जिथे हा 4था धक्का बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन टीमला आशिष पाटील बॅक टू द पवेलियन. चौथा धक्का बॅटिंग करत असताना सध्या जयदुर्गा रोहिंजन टीमला फलंदाज आशिष पाटील मैदानातून बाहेर झाला. वैयक्तिक चांगला खेळ साकारला. आता त्याचे विकेट मैदानातून बाहेर. संघाची धावसंख्या पहिली. संघ 43 या आकड्यावरती. नवीन फलंदाज इन ऍक्शन मध्ये प्रथम घरत हा फलंदाज सध्या ऑन स्ट्राईक वरती पाहायला मला. पांड्या मडवी पलटवार करतोय सध्या सिद्धी कलर टीम साठी. यस लाईन खराब आहे. पंचांना दंडित घोषित केला. 81 वाईट. अवांतर धावे जोडली जाईल आणि अवांतर धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली तब्बल 44 धावा धाव पुस्तकावरती आल्यात. प्रथम घरात हा फलंदाज सध्या
ऑन स्ट्राईक वरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार पांड्या मडवी. अगदी जड मध्ये पन्नाट वेग पाहायला मिळाला आणि योग्य लाईन योग्य दिशा अशी गोलंदाजी सध्या करत असताना मॅच मध्ये पांड्या मडवी. पहिल्या बॉल वरती आपण पाहिलं सुनीलचं षटकार लागलं आणि त्याच्यानंतर पलटवार केला. 2 बॉल अगदी निर्णायक फेकल्या जिथे 1 विकेट आशिष पाटीलची आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळतं. धावगतीला थोडस स्थगिती लावण्याचा प्रयत्न मॅच मध्ये पांड्या मडवी करतोय. प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता. कुलबा टप्पाचा बॉल जड मध्ये फेकला आणि तेवढा चांगला विकेट तेवढा चांगला कॅच पकडली जिथे हा 5वा धक्का बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंग्टन टीमला. कसं फेकावं याचं ज्वलंत उदाहरण देतोय करतोय गोलंदाज पांड्या मडवी. पहिल्या बॉलवरती षटकात थोडंसं प्रेशर हे निर्माण झालं आणि त्याच्यानंतर प्रेशरला साईडला ठेवून नैसर्गिक गोलंदाजी केली पांड्या मडवीनं जिथे प्रेशर टाकण्याचा प्रयत्न अंतिम षटकामध्ये करता अगेन्स्ट खेळणारा जयदुर्गा रोहिंग्टन टीम समोर. फुलटॉस बॉल तो क्लिअर केलाय. प्रांडे षटकार फलंदाज आल्याला प्रहार केलाय. सिद्धेश पाटीलच्या बॅट मधून येतो हा षटकार. जितेश पाटील हा फलंदाजाच्या बॅट मधून हा षटकार आलाय. 6 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर 50 धाबा कंप्लीट करत असताना या मॅच मध्ये तो मात्र संघ पाहायला मिळतो जयदुर्गा रोहिंग्टन. अद्याप एक चेंडूंचा विचार केला तर अंतिम 1 बॉल शिल्लक या अंतिम बॉलवरती अपेक्षा धरून बसला जयदुर्गा रोहिंग्टन संघ की एखादा मोठा फटका एक चांगला टार्गेट सेट करून देईल तो मात्र रोहिंग्टन टीमला. फलंदाज पुन्हा एकदा तयार. जितेश पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. अंतिम बॉल देखील प्रहार केला. चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत पकडला झेल. धक्का क्रमांक 6 बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंग्टन टीमला पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला ना. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंग्टन टीमनं तब्बल धाबा जमा केल्या. त्या मात्र 50-51 धाब्यांचा प्रवास आहे सेकंद 17 मध्ये जय हनुमान श्री साई सिद्दीकर टीम समोर आहे. हा प्रवास कशा रीतीने केला जाईल की या प्रवासामध्ये सेकंद 17 मध्ये गोलंदाजी करत असताना नक्कीच रोहिंग्टन संघ अडचणी निर्माण करेल. या ऐक्या सेकंद 17 मध्ये पुन्हा एकदा जॉईन होतील आमचे सिनियर समालोचक ज्यांचा आवाज आपण ऐकतो. भूषण अवॉर्डानं ज्यांना सन्मानित केलं ते खरं तर आमचे साथी समालोचक सुनील शेरकर सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत आहे. थँक्यू सो मच. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. खूप खूप धन्यवाद. नागाव आणि त्यांच्या विरोधात जितू आई जिते असा हा यानंतरचा निश्चित झालेला पहिल्या फेरीचा सामना आहे. त्याचमुळे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीसाठी आपल्याला लगेचच आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आहे. टॉस का बॉस आपण इकडे बघत आहोत. दमदार आमदार या विभागाचे विधानसभा क्षेत्राचे चौकार ज्यांनी मारलेला आहे सलग या विधानसभा क्षेत्राचं प्रतिनिधित्व करत असताना आपल्याला सन्माननीय आमदार पाहायला मिळतील. सन्माननीय अशोकजी पाटील काका भजन सम्राट आपणास विनंती आहे या आपण आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेक संपन्न करणार आहोत. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीची ही 3री मॅच असणार आहे आणि खेळणारे 2 संघ एका बाजूने नागाव आणि दुसऱ्या बाजूने जितू आई जिते. नाणेफेकीचा कॉल कोणाचा असेल? जितू आई जिते संघाचे संघनायक कॉल देत आहेत. यस, स्पिन द कॉइन. हेड इज द कॉल अँड टेल इट इज. नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजेच थांबा नागाव संघाच्या संघनायकाने. आणि यस विनंती असेल काका आपण मुख्य व्यासपीठाची शोभा वृद्धिंगत करा. नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधाराला आपण चांदीचं कॉइन देतो मयुरा ज्वेलर्स यांच्या वतीने आणि ते कॉइन आता इथे नाणेफेक जिंकलेल्या संघ कर्णधाराला आपण देत आहोत. यस आमचे साथी समालोचक विनंती असेल तुमच्या अगदी बाजूने तिकडे चांदीचं कॉइन ठेवलं गेलेलं आहे ते लवकरात लवकर पोहोचवा आमच्यापर्यंत. अंपायर्स
या स्पर्धेत आपण बघतो अत्यंत अनोख्या काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. गेल्या वर्षी या पद्धतीने कॉईन दिलं जात होतं. याही वर्षी तो ट्रेंड कायम ठेवला गेलेला आहे आयोजकांच्या वतीने. त्यांना चांगलं सहकार्य मिळालं मयूरा ज्वेलर्सचं. आणि हे चांदीचं कॉईन आता नाणेफेकी जिंकणाऱ्या संघनायकाला इथे दिलं जात आहे की जे आहेत नागाव संघाचे संघनायक. यस मान्यवरांना विनंती, आपण मुख्य व्यासपीठाची स्थानापन्न व्हा. आपण थांबा, जाऊ नका. जितू आहे जिते संघाचे संघनायक आपणही थांबा. नाणेफेक जिंकले, निर्णय काय आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या मैदानात नागाव संघाचे संघनायक अधिकचं बोलण्यामध्ये त्यांचा विश्वास नाही आणि कृतीमधून ते मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट खेळतील ही आपण अपेक्षा करूया. आपण जितू आहे जितू संघाच्या नायकाकडे वळत आहोत. नाणेफेक गमावलेली आहे. सुरुवातीला आपल्याला इथे फलंदाजी करायची आहे. निर्धारित 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंतची असेसमेंट आहे डोक्यामध्ये, काय वाटतं? आम्ही 60 प्लस करण्याचा प्रयत्न करू. जितू आहे जिते संघ सुद्धा ह्या परिसराशी निगडीत न राहता संपूर्ण जिल्हाभर किंवा जिल्हा बदल करत असताना अनेकदा क्रिकेट खेळताना आम्ही पाहिलेले आहे. ही स्पर्धा म्हटली तर ही A1 जोडी आपल्याला अनुभवायला मिळते आणि ह्या A1 जोडीचा A1 शो आहे. या स्पर्धेमध्ये ग्रामीण भागासाठी त्याचबरोबर ओपन ग्रामीण विभागासाठी सुद्धा बाईक ठेवली गेलेली आहे. त्याचबरोबर नाणेफेक जिंकणाऱ्या कर्णधारासाठी कॉईन ठेवलं गेलेलं आहे. या सगळ्या संकल्पना कशा वाटतात आणि ही स्पर्धा आतापर्यंत तुम्हाला कशी वाटलेली आहे? दीपक दादांनी संधी दिली आम्हाला, त्याचा आम्ही सोनं करण्याचा प्रयत्न करू आणि आयोजन त्यांचं खूप चांगलं दरवर्षी खेळतो आम्ही इथं. खूप खूप धन्यवाद. हे आहेत जितू आहे जिते संघाचे संघनायक. मित्रांनो, नाणेफेक संपन्न झालेली आहे की जी जिंकलेली आहे नागाव संघाच्या कॅप्टनने आणि निर्धारित 5-5 षटकांच्या पहिल्या सत्रामध्ये ते करणार आहेत क्षेत्ररक्षण. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे, त्याच्या दुसऱ्या डावाकडे आपण सरळ निघून जात आहोत. धन्यवाद. थँक्यू सर. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. लक्ष्य सेकंद सत्रामध्ये प्रवास करायचा आहे, तो मात्र 51 धावा हा लक्ष्य सेकंद सत्रामध्ये चेस करायचा. सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज नयन पाटील आणि सचिन गायकर ही सलामीची जोडी तुम्ही खेळपट्टीवरती पाहता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती प्रथम घरत हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आला. लक्ष्य 51 धावांचं, त्याच्यामुळे चांगलं स्टार्ट हवं. सध्या बॅटिंग करत असताना सिद्धी टीमला स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती सचिन गायकर हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर सर्कस गोलंदाज प्रथम करत. थोडासा वेटानं ऑच करण्याचा प्रयत्न, लाईन खराब, पंचांना दंडित घोषित केलाय. 30 वाईट. अवांतर धाव ही जोडली जाईल. अवांतर धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या फलकावरती तब्बल संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. मॅच इम्पॉर्टंट आहे. इथून जर सामना जिंकला तर सुपर 8 साठी तो संघ आजच्या दिवसामध्ये दाखल. त्याच्यामुळे फाईट देखील टाईट करावी लागेल. वेठा नॉच, लेटखट नसाखत फटका, चेंडू वेगानं चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज सचिन गायकरच्या पाठ मधून येतोय हा चौकार. चेंडूचा लाईन मेरिट आणि त्याच्यानंतर हे फटके फलंदाज सचिन गायकरच्या बॅटमधून पाहिला. चौकार आला. 4च्या मदतीनं संघ डबल डिजिट मध्ये पोहोचला. 10 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना जय हनुमान श्री साई सिद्धी करवले. 51 धाब्यांचं घेते. लक्ष्य हा पार करायचा आणि तो लक्ष्य मनामध्ये ठेवून सध्या फलंदाजी करत असताना पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. ओरपीचा बॉल होता. लाऊड अपीस आली. तीक्ष्ण नजरेनं पंचांची भूमिका पाहायला मिळतं आणि इथे हा डॉट चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 10 या आकड्यावरती. पहिलं षटक फेकत असताना गोलंदाज प्रथम करत हा गोलंदाज तुम्ही पाहता. तब्बल 4 चेंडू 10 धावा या खर्च केल्यात गोलंदाज प्रथम करत ना. समोर पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये फलंदाज सचिन गायकर. एक विस्फोटक खेळाडू आणि विस्फोटक बाणा अजमाव देखील लागेल. लक्ष्य 51 धाब्यांचे स्ट्रेट डाईव्ह केला. ब्लॅक स्क्रीनच्या समोर चेंडू वेगानं फरार होईल. 4 धाब्यांसाठी हा दुसरा चौकार.
थँक्यू डीजे पाच जो स्टार्ट ना बॅटिंग करत असताना सध्या सिद्धी करले टीमला आणि तो स्टार्ट मिळतं भरपूर चांगली बॅटिंग तब्बल 5 इनिंगच्या अखेरीस संघ 14 या आकड्यावरती पहिल्या पेबनच्या षटकामध्ये धाब्यांची लयलूट करतोय सध्या बॅटिंग करत असताना सिद्धी करले संघ सचिन गायकरच्या बॅटमधून 2 चौकार त्याच्यानंतर फलंदाज नयन पाटीलच्या बॅटमधून 1 चौकार दोन्ही फलंदाज चांगला खेळ वेट अँड वॉच भरपूर चांगला खेळ साकारतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये सचिन गायकर त्याच्या बॅटमधून बॅक टू बॅक हा दुसरा चौकार विकास करण्या निघाली भीती मनात नाही जय हनुमान श्री साई सिद्धीकर टीमला तब्बल 18 धाबाल्या पहिल्या षटकामध्ये विकेट गमावला ये शुभ संकेत राहिल्या सध्या सिद्धीकर टीमसाठी नयन पाटील आणि फलंदाज सचिन गायकर दोन्ही फलंदाजांना अगदी चांगला खेळ साकारला 51 धाब्यांचा लक्ष्य ना तो मनामध्ये सेट केला आणि त्याच्याच विपरीत बॅटिंग करत असताना सध्या दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेकंड षटक बॉलिंग ट्रॅकवरती दुसरा ट्रम्प कार्ड जयदुर्गा रोहिंजन टीमचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला प्रणव पाटील ज्याच्यावरती आता विश्वास ठेवला मॅच मध्ये जर कमबॅक करायचा असेल ना तर तुम्हाला विकेट महत्वाचे राहतील विकेटसाठी झालं विकेटसाठी कट रसावा लागेल जयदुर्गा रोहिंजन टीमला तेव्हाच्या धाबा डिप्रेस करू शकतात अथवा सलामीची जोडी सध्या चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना फिल्डिंगची रचना चेंज केली जातं विकेटसाठी सातत्यानं प्रयत्न करतोय सध्या जयदुर्गा रोहिंजन टीम टाइम अलर्ट आहे त्याच्यानुसार तुम्हाला खेळ देखील करावा लागेल याच्याकडे लक्ष द्या आशिष आणि तशाच रीतीने खेळ साकारा सेकंड ओव्हर पहिलाच बॉल गोलंदाज या प्रणव पाटील समोर नयन प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटची एज घेत असताना चेंडू निघून चालला लॉंग स्टॉप नॉन स्टॉप लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप यामुळे ते 4 ठोकला चौकार थँक्यू डीजे नयन पाटीलच्या बॅटमधून आलेला हा चौकार 4 धाब्यानं संघ पुढे सरसावला वाऱ्याच्या वेगानं प्रवास करतोय तो मात्र विजयाच्या दिशेनं फलंदाजी करत असताना सिद्धी करले संघ जाऊन पोहोचला 22 आकड्यावरती 51 धाब्यांचा लक्ष्य आणि मागे 7 बॉल मध्ये तब्बल 22 धाबा कुठून काढला बॅटिंग करत असताना सिद्धी करे टीमनं विकेट गमावला गया सलामीची जोडी सध्या खेळपट्टीवरती विकेटसाठी प्रयत्न विकेटसाठी मेहनत करावी लागेल सध्या गोलंदाजी करत असताना जयदुर्गा रोहिंजन टीमला गोलंदाज तया प्रणव पाटील सेकंड बॉल अगदी थोडासा गुडला स्पॉटवर चेंडू टेक ऑफ केला भरपूर चांगली लेंथ लाईन या बॉल वरती पाहायला मिळाली आणि इथे येतोय हा डॉट चेंडू थोडासा बॅकअप देण्याचा प्रयत्न या षटकामध्ये प्रणव पाटील करतोय धावसंख्या स्थिर फलकावरती संघ डबल दुरी 22 आकड्यावरती बॅटिंग करत असताना जय हनुमान श्री साई सिद्धी करले संघ 51 धाबा हा अंतर हा प्रवास 24 बॉल मध्ये कंप्लीट करायचा आणि तो प्रवास कंप्लीट करत असताना एक मजबूत स्थितीमध्ये सध्या सिद्धी करले संघ गोलंदाज या पुन्हा एकदा प्रणव पाटील वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न ओरपीचा बॉल होता रनआउटची संधी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला आणि तिथे मात्र सेफ ऑफिस क्रीज वरती पोहोचले फलंदाज सचिन गायकर आणि इथे मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळता जर कदाचित डायरेक्ट हिट झाले असेल तर सचिन साठी तर धोका होता आणि हे मॅच मध्ये टर्निंग पॉइंट कदाचित राहिले असतं तो मात्र गोलंदाजी करत असताना जयदुर्गा रोहिंजन टीम साठी मात्र क्रिकेटमध्ये जर आणि तरला मान्यता नाहीये तसं काही घडलं नाहीये आणि इथे मात्र असे पॉपिस क्रीज होते फलंदाज पोहोचले सचिन गायकर हा निर्धाव चेंडू आलाय मागील 2 बॉल सलग डॉट फेकले गोलंदाज प्रणव पाटीलनं थोडासा पॅकअप कमबॅक करत असताना मॅच मध्ये जयदुर्गा रोहिंजन संघ पुढचा बॉल स्लोवर बॉल होता ऑफसाईडला खेळलाय फटका चांगला पाठच्या प्रॉपर इनटू द स्लॉट फेकून दिला आउट या राजनीतीमध्ये टॉप लेवलला आहे त्याची पावर या राजनीतीमध्ये टॉप लेवलला आहे त्याची पावर आपला आमदार फिक्स हाय प्रशांत दादा ठाकूर थँक्यू डीजे पनवेल तालुक्याचे भाग्य विधाते आमदार प्रशांतदादा ठाकूर आणि त्यांच्या नावाची स्पर्धा आमदार चषकाचं हे दमदार आयोजन पाहतोय फलंदाज नयन पाटील अगदी वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न सुरू होता चेंडू हवेमध्ये
चुकी केली क्षेत्ररक्षकांना विकेटची संधी जरूर निर्माण झाली आणि अशा स्थितीमध्ये सोडलेला झेल मॅच मध्ये भरपूर काही सांगून जाईल. जयदुर्गा रोहिंजन टीमला तिथे जीवनदान दिला फलंदाज नयन पाटीलला आणि इथे मध्ये 2 धाबा बॅटिंग करत असताना ते मात्र सिद्धिकर टीमला 2 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. अद्याप 21 धाब्यांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान श्री साई सिद्धिकर टीमला जीवनदान दिलं फलंदाज नयन पाटीलला. त्याची किंमत नक्कीच मोजावी लागेल जयदुर्गा रोहिंजन टीमला. गोलंदाज या पुन्हा एकदा प्रणव पाटील हा गोलंदाज. वेगवान बॉल तेवढा चांगला फटका ऑफसाईडला. क्षेत्ररक्षक आहेत आता पकडला झेल संपला. फलंदाज नयन पाटीलचा केला पहिला धक्का सिद्धिकर टीमला. तर 2 षटकांचं केलं तर समाप्त झालं. 12 चेंडूंच्या अखेरी संघाची धावसंख्या पाहिली 15च्या सरासरीनं धावा जमा केला. मात्र नयन पाटील हा फलंदाज मैदानातून बाहेर झाला. अद्याप येणारे 12 बॉल आणि आमचे स्कोरर सांगतील 21 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. मॅच मध्ये पलटवार करेल का हा मोठा प्रश्न सध्या निर्माण झालाय. जयदुर्गा रोहिंजन टीम 12 बॉल 21 धावांची गरज सध्या बॅटिंग करत असताना सिद्धिकर टीमला 12 मध्ये अगदी 30 धावा जमा केला. चांगला खेळ साकारलं. नयन पाटील आणि सचिन गायकर दोन्ही फलंदाजांना दमदार योगदान दिला. मात्र 1 विकेट गमावला. आता प्रेशर निर्माण हे होईल का सध्या बॅटिंग करत असताना सिद्धिकर टीमवरती. येणारे 12 बॉल 21 धावा डिफेन्स करेल का तो मात्र रोहिंजन संघ. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला आशिष पाटील. हा तिसरा ट्रम्प कार्ड एक अष्टपैलू खेळाडू आणि त्याने स्वतःवरती घेतलेली जबाबदारी ही मात्र स्वीकारेल का. एक चांगली गोलंदाजी अंतिम 12 बॉल मध्ये जिथे 21 धावांची गरज आहे तिथे टर्लिंग पॉइंट षटक फेकेल का हा मोठा प्रश्न. समोर फलंदाज पाहिलं तर स्ट्राईक एंड वरती सचिन गायकर वैयक्तिक 12 धावांचे योगदान देत असताना ऑन स्ट्राईक वरती अलाव द कार्पेट शॉर्ट मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं फंबलिंग झालं आणि त्याचा फायदा मिळाला. या बॉल वरती 1 धाबेला प्राधान्य दिला. एका धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचलाय 31. 31 या आकड्यावरती प्रत्येक धाव महत्वाची आहे आणि ते वाचवावं लागेल. मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना जयदुर्गा रोहिंजन टीमला आणि त्याच्यासाठी हा संघर्ष करावा लागेल. तुमचा आजचा संघर्ष हे उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतात. त्याच्यामुळे मॅच मध्ये संघर्ष अगदी चांगला करावा लागेल जयदुर्गा रोहिंजन टीमला. हा प्रकार बॉल होता. लाईन पाहावी लागेल. लाईन खराब. पंचांचा इशारा आला की बॉल वाईट. अतिरिक्त धाव जोडली जाईल आणि गोलंदाजाला 1 बाउन्स अलर्ट हा कॉल देखील अंपायरच्या माध्यमातून केला जातोय. अतिरिक्त धाबेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या 32 धावा धाव पुस्तकावरती आल्यात. पण एक्स्ट्रा धावा जर खर्च कराल तर आव्हान सोपं होऊन जाईल बॅटिंग करत असताना सिद्धिकर टीमसाठी. पुढचा बॉल थोडासा लेट कट केल्याचा प्रयत्न सुरू होता. साजिद मडवीचा खेळ संघ नायक मैदानातून बाहेर. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना जय हनुमान श्री साई सिद्धिकर टीमला. आयोजन भारी केला मैदानी संतोष पाटील दीपक पाटील. दोघांची जोडी लय दमदार म्हणून सारे देतात मान. चर्चा होते हो त्यांची त्यांचा होतो बोलबाला. संतोष दीपकची चर्चा त्यांचा होतो बोलबाला. आज रायगड दुसरा विकेट गमावला. सध्या बॅटिंग करत असताना सिद्धिकर टीमला समीकरण पाहिलं. येणारे 10 बॉल 20 धावांची गरज. मॅच मध्ये कमबॅक करतोय जयदुर्गा रोहिंजन टीम. आशिष पाटीलने घेतलेला ठेवला विश्वास आणि त्या विश्वासावरती ठाम गोलंदाजी करता. मागे 2 बॉल मध्ये 2 धाबा आणि 1 धक्का दिलाय. साजिद मडवी संघनायकावरती पलटवार केला. त्याचे विकेट मैदानातून बाहेर. वेगवान बॉल होता. समर इन डिलिव्हरी
फलंदाजाला शांत ठेवलाय. हा देखील तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतं. मॅच मध्ये कमबॅक करून देतोय सध्या जयदुर्गा रोहिंजन टीमला गोलंदाज आशिष पाटील आपली छाप सोडतो. आपली गुणवत्ता सध्या मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करत असताना आणि स्वतःला सिद्ध करावा लागेल, कारण की तुम्ही जेव्हा मैदानावरती स्वतःला सिद्ध करता तेव्हा प्रेक्षक तुम्हाला प्रसिद्धी देत असतात. आणि स्वतःला सिद्ध करत असताना गोलंदाज आशिष पाटील मॅच मध्ये 9 बॉल 20 गोलंदाज तयार. ओ सुपर बॉलिंग अबे फ्रॉम द बॉल डिलिव्हर केला. सलगचा तिसरा बॉल निर्धाव. मॅच मध्ये पलटवार करतोय जयदुर्गा रोहिंजन. समीकरण पाहिलं तर येणारे 8 बॉल 20 धाब्यांची गरज आहे. चेंडूचं लाईन मिनिट पाहून खेळ करावा लागेल, ते होत नाहीये. वारंवार केले डॉट चेंडू मॅच मध्ये भरपूर काही सांगून जाते सध्या सिद्धिकले टीम साठी. पुढचा बॉल हा देखील चांगल्या लेंथ वरती एकदा जोरदार आल्या आशिष साठी. कमालीचा षटक या टर्निंग पॉइंट षटक फेकत असताना सध्या जयदुर्गा रोहिंजन टीम साठी माफ करा धावा आता पाहिजे त्या मात्र 7 बॉल 19 धावांची गरज आहे. 32 धावा झाल्यात. तो स्कोरिंग मिस्टेक झाली. आम्ही तुमची दिलगिरी व्यक्त करतो. 7 बॉल आणि 19 धावांची गरज. या बॉल वरती खूप काही रहस्य असेल. गोलंदाज तयार. हो सो हा षटक टर्निंग पॉइंट राहिला आणि मॅच मध्ये कमबॅक केला. मॅच मध्ये पलटवार केला सध्या जयदुर्गा रोहिंजन टीमना. आता समीकरण पहिला येणारे 6 बॉल आणि गरज मॅच मध्ये जय हनुमान श्री साई सिद्धिकले टीमला 19 धावांची. संघाने केलंय आयोजन भारी मैदानाला. हो आमदार चषक गाजतई भारी तवलचे मजकूर गावाला. श्रीकृष्ण क्रिकेट संघाने केलंय आयोजन भारी मैदानाला. आमदार चषक गाजतय भारी तळोजे मजकूर गावाला. आमदार चषक भारी तळोजे मजकूर गावाला. येणारे 6 बॉल 19 धावांची गरज आहे. सचिन गायकर आज ओपनर अद्यापिक मैदानावरती आहे आणि त्याच्यावरती भरपूर काही अपेक्षा धरून बसल्या सध्या सिद्धिकले संघ. येणारे 6 बॉल 19 धावांची गरज आहे. दोन्ही टीमला संघर्ष टाइट करावा लागेल. ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा सीने में. मेरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के साई से लिख के पढ़ने कभी कोरे नहीं होते और जो करते हैं मेहनत पर मेहनत उनके सपने कभी अधूरे होते. मॅच मध्ये मेहनत ज्या संघाची जास्त राहील तो संघ या मॅच मध्ये विजय महोत्सव साजरा करेल आणि आजच्या दिवसामध्ये सुपर 8 साठी तो संघ दाखल होईल. गोलंदाज तयार प्रतीक पाटील. पहिलाच बॉल उडवलाय समोर. ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत आणि विकेट. फलंदाज बाद होईल सचिन गायकर. हा तिसरा धक्का पाटिंग करत असताना सिद्धिकले टीमला. हवा 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 खुशबू लुटा दे. कहाँ खुली हाँ खुली जुल्फ बता दे. अब विकेट गेल्या 3 मुख्य ट्रम्प कार्ड मैदानातून बाहेर गेल्यात. आता पांड्या मडवी आणि जयदास मडवी ही जोडी सध्या खेळपट्टीवरती. समीकरण पाहिलं येणारे 5 बॉल आणि गरज मॅच मध्ये 19 धावांची. ती मात्र सिद्धिकले टीमला एखादा मोठा फटका जो ऊर्जा जो आत्मविश्वास निर्माण करेल विजयासाठी सिद्धिकले टीमच्या फलंदाजामध्ये. मात्र तो फटका येणं गरजेचं आहे मॅच मध्ये सिद्धिकले टीमसाठी. गोलंदाज तयार प्रतीक पाटील. लेंथ लाईन चांगली आहे. मागे 2 षटकामध्ये भरपूर चांगलं कमबॅक केलं जयदुर्गा रोहिंजन टीमनं आणि तो संघ सध्या मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतं. मॅच मध्ये केलेले डॉट चेंडू, मॅच मध्ये गमवलेले विकेट, मॅच मध्ये भरपूर काही सांगून जाते. सध्या बॅटिंग करत असताना सिद्धिकले टीमला येणारे 4 बॉल आणि गरज 19 धावांची. हा प्रॅकर होता पुल करण्याचा प्रयत्न. इलिमिनेशन ताकद कमी चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत आणि अजून एक ते धक्का सिद्धिकले टीमला.
जयदुर्गा रोहिंजन टीमला 12 मध्ये 30 आल्या, त्याच्यानंतर 12 मध्ये 21 धाब्यांची गरज होती आणि तिथून खरं तर गोलंदाज आशिष पाटीलनं केलेल्या कमबॅक मॅच मध्ये विजयाकडे वाटचाल करते सध्या जयदुर्गा रोहिंजन संघ। येणारे 3 बॉल 19 धाब्यांची गरज, कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम, त्याच्यामुळे एखादा लक फॅक्टर हवा मॅच मध्ये सिद्धी कलर टीमला पलटवार करण्यासाठी। 3 बॉल 19 धाब्यांची गरज, जर एखादा निर्धाव चेंडू आला तर मॅच पूर्णपणे एकतर्फी पाहायला मिळेल। फिल्डिंगची रचना अगदी चांगल्या रीतीने सजवलं, आशिष पाटीलचा षटक निर्णायक राहिला मॅच मध्ये, तो मात्र सिद्धी कलर टीम साठी तिथूनच कमबॅक केला, तिथूनच पलटवार केला रोहिंजन टीमला। बॅटची एनर्जी होती, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढंच चांगलं यष्टिरक्षक पाहायला मिळालं आशिष पाटीलच्या माध्यमातून आणि हा देखील डॉट चेंडू मागील 4 बॉल निर्धाव फेकलात या स्पर्धेमध्ये। मेडल षटक, विकेट मेडल षटक फेकण्याचा विक्रम करेल का गोलंदाज प्रतीक पाटील? मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच होता आणि या मॅच मध्ये देखील आपली गुणवत्ता सिद्ध करतोय, चांगली गोलंदाजी मॅच मध्ये पाहायला मिळता। समोर फलंदाज सौरभ पाटील, हो सोपा बॉलिंग, सलगचा 5वा बॉल निर्धाव फेकला, कमालीचा हा षटक देखील पाहायला मिळता। मागे 2 षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली, अवघ्या 11 बॉल मध्ये 1च धाव, 2 धावा खर्च केल्यात। नक्कीच जयदुर्गा रोहिंजन टीमला मेडल षटक फेकण्याचा हा कारनामा मॅच मध्ये केला जाईल का प्रतीक पाटील याच्या माध्यमातून? 5 बॉल सलग निर्धाव फेकल्यात, हा गोल्डन बॉल समोर फलंदाज, हो चांगला फटका अंतिम बॉल वरती सौरभ पाटीलच्या बॅट मधून आला षटका आणि सामना जिंकला। अभिनंदन टीम जयदुर्गा रोहिंजन टीम आजच्या दिवसामध्ये सुपर 8 साठी दाखल होताना आम्ही आभार व्यक्त करतोय। प्रतिस्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला, सिद्धी कलर टीम तुम्हाला देखील पुढच्या वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो। दोन्ही टीम आपण हस्तांतरण करून मैदान सोडावा।